मुवमेंट या शब्दाचे दोन अर्थ आहेत, की आपण म्हणतो की एखादी व्यक्ती आहे, आजारपण चालू आहे, तर मग त्या व्यक्तीची हालचाल थांबली म्हणजे मुवमेंट थांबली आणि जास्त काही तो मुवमेंट करू शकत नाही. किंवा कोणाच्या हाताला काही लागलं, जर बोटाला काही लागलं असेल, तर असं पडल्यावरती बोटाला लागतं, ते बोट जास्त मुवमेंट नाही करू शकत ना. ते सुजलं असेल, काय झालं असेल, फ्रॅक्चर झालं, ते आता मुवमेंट करू नाही शकत, म्हणजे हालचाल नाही करू शकत. एक अर्थ समजलाय. दुसरा अर्थ बघा, हा दुसरा अर्थ आहे चळवळ. चळवळ म्हणजे काय, तुम्ही जे लेक्चर पाहताना चळवळ करता ती चळवळ नाही, चुळबुळ करता ती चळवळ नाही. ही चळवळ असते एखादी सोशल मुवमेंट असेल, MOVEMENT, सोशल मुवमेंट असेल, पॉलिटिकल मुवमेंट असेल, सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ, मानवी हक्काची चळवळ, आले का लक्षात? पर्यावरण संवर्धनासाठीची चळवळ, त्यासाठी शब्द असतो हा वाला मुवमेंट. तुम्ही ऐकलं असेल, आपल्याला एक राष्ट्रीय काँग्रेस म्हणून आपण इतिहास शिकताना शिकतो बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्यांनी एक चळवळ चालू केली होती भारतीय स्वातंत्र्यासाठी. त्याला सुद्धा एक शब्द आहे इंडियन नॅशनल मुवमेंट. माहितीये का, इंडियन नॅशनल मुवमेंट. मग ते आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळ. कळालंय? पण दुसरा एक शब्द आहे मोमेंट. मोमेंट या शब्दाचा अर्थ आहे क्षण. आपण म्हणतो ना क्षण. आता होते काय माहितीये का, आपल्या असतात काही मैत्रिणी, त्या मैत्रिणी जातात त्यांच्या मैत्रिणी बरोबर बर्थडे सेलिब्रेशन. आता त्या दोघी तिघी चौघी पाच जणी काय करतात, बर्थडे सेलिब्रेट करतात आणि स्टेटसला काय ठेवणार, HAPPY, हॅपी, MOVEMENTS, हॅपी मुवमेंट्स. मला सांगा, तुम्ही जाताय मैत्रिणीशी भेटताय वगैरे आणि स्टेटसला काय टाकता, हॅपी मुवमेंट्स. काय आनंदाची चळवळ चालू आहे का ती? अरे तुम्ही काय टाकायला पाहिजे, हॅपी मोमेंट ना, तो क्षण आनंदी क्षण, काही आनंदी क्षण असं हॅपी मोमेंट्स. मग तिथे हॅपी मोमेंट्स असं करायला पाहिजे होतं, इथं काय पाहिजे होता, MOMENTS. पण आपला अभ्यास इतका तगडा आहे ना, हॅपी मुवमेंट्स, आनंदी चळवळी, आनंदाच्या चळवळी. कळालं का चुकीचा शब्द कसा होतो? त्यासाठी आपण जेव्हा केव्हा काही बोलतो किंवा कुठं लिहितो, टाईप करतो, त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. हॅपी मुवमेंट्स नसतं, हॅपी मोमेंट्स.